भाजपकडून एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा धक्का। आताची सर्वात मोठी बातमी, भाजप समर्थकांचं थेट शिंदेंच्याच शिवसेनेला आव्हान। लोकसभा निवडणुकाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत। मावळ लोकसभेसाठी भाजप समर्थक शिंदेंच्या शिवसेनेला आव्हान देऊ लागले आहेत। महायुतीत मावळची जागा शिवसेनेकडे आहे। याआधी 2 वेळा विद्यमान खासदार बारणे यांनी प्रतिनिधित्व केलं आहे। सध्या बारणे शिंदेंच्या शिवसेनेत आहे। मात्र यंदा मावळमध्ये भाजपमय वातावरण असल्याचा दावा भाजप समर्थकांनी केला असून मावळची जागा भाजपला देण्याची मागणी करत आहेत। तर मावळमधून आपल्यालाच पुन्हा संधी मिळण्याचा दावा श्रीरंग बारणे यांनी केला आहे। मावळ लोकसभेत पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी या 6 विधानसभा येतात। 2019 ला शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून पार्थ पवार लढले होते। श्रीरंग बारणे यांना 7,20,663 तर पार्थ पवारांना 5,04,750 मतं पडली होती। बारणे यांचा 2 लाखांहून जास्त मतांनी विजय झाला होता। शिवसेनेच्या बारणेंना पनवेल, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी या 5 भागात लीड होतं, तर पार्थ पवार फक्त कर्जत भागात लीड घेऊ शकले होते। काही दिवसांपूर्वी अजित पवारांचे नेतेही मावळच्या जागेचा आग्रह धरत होते। मात्र आता मावळवरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका मवाळ झाल्याचं दिसत आहे। नाशिकमध्ये महाविकास आघाडीत जागांची अदलाबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ठाकरे गटाकडून नाशिक लोकसभेसाठी विजय करंजकर यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात होतं। मात्र आव्हानात्मक लढत व्हावी असं कारण देत आता गोकुळ पिंगळे यांचं नाव चर्चेत आलं आहे। मात्र पिंगळे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत, त्यामुळे त्यांचा ठाकरे गटात प्रवेश होऊन ते उमेदवार ठरणार का, याबद्दल शक्यता वर्तवली जात आहे। कोल्हापूरच्या जागेवर भाजपची चर्चा असताना शिंदेचे खासदार संजय मंडलिकांनी ही दावेदारी कायम ठेवली आहे। तसंच छत्रपती शाहूंना लोकसभेत उतरवण्यामागे शरद पवारांचं षडयंत्र असल्याचा आरोपही मंडलिकांनी केला आहे। त्यामुळे आता कोणाला उमेदवारी मिळते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। याबद्दल तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणता पक्ष निवडून येणार याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा। आणि रोज अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।